नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सध्या एकाच साईडवेज कक्षेमध्ये रेंगाळत असताना दुसरीकडे ब्रोकरेज कंपन्यांच्या मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणजेच MTF बुक्समध्ये झालेली अफाट वाढ एका मोठ्या आर्थिक संकटाची नांदी ठरू शकते, असा थेट इशारा झिरोदाचे सहसंस्थापक नितीन कामत यांनी दिला. बाजार अचानक मोठ्या प्रमाणावर घसरल्यास हा फुगा फुटेल आणि संपूर्ण सिस्टीम धोक्यात येईल अशी भीती त्यांनी सोशल मीडियावरच्या X या प्लॅटफॉर्मवरती व्यक्त केली. नितीन कामत यांनी भारताच्या सद्यस्थितीची तुलना दक्षिण कोरियासारख्या जागतिक बाजारांशी केली. दक्षिण कोरियामध्ये जेव्हा बाजार 150% वाढला तेव्हा गुंतवणूकदारांनी त्या तेजीचा फायदा घेण्यासाठी कर्ज काढलं. मात्र भारताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. इथे बाजार स्थिर असताना देखील कर्जाचा वापर करून शेअर्स खरेदी करण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढलेले आहे. MTFमुळे गुंतवणूकदारांना स्वतःजवळील शेअर्स किंवा काही टक्के रक्कम तारण ठेवून ब्रोकरेजकडनं कर्ज मिळतं आणि ते आणखी शेअर्स खरेदी करू शकतात. गेल्या 2 वर्षात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये अफाट नफा कमवण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांनी या सुविधेचा प्रचंड वापर केला आहे. कामत यांच्या चिंतेचं मुख्य कारण म्हणजे बाजारातील लिक्विडिटी आणि अचानक येणारी घसरण. जेव्हा एखादा शेअर अचानक 20% जास्त कोसळतो तेव्हा गुंतवणूकदारांनी दिलेले मार्जिन संपून जातं आणि होणारं नुकसान थेट ब्रोकरच्या अंगावर येतं. अशावेळी ग्राहकांकडनं पैसे वसूल करणं अत्यंत कठीण होतं. त्यातच अनेक गुंतवणूकदार स्टॉक ए तारण ठेवून त्यावरती 80% मार्जिन मिळवतात आणि त्याच पैशातनं पुन्हा त्याच शेअरमध्ये 400% मोठी पोझिशन घेतात. हा प्रकार अत्यंत घातक आहे. सध्या उद्योगातील एकूण MTF एक्सपोजरपैकी जवळपास 50% वाटा अशा शेअर्सचा आहे जे फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये समाविष्ट नाहीत. हे मिड कॅप, स्मॉल कॅप शेअर्स घसरणीच्या काळात लगेचच लोअर सर्किटमध्ये अडकतात. अशावेळी तिथे खरेदीदारच नसल्यामुळे ब्रोकर्सना ते शेअर्स विकून स्वतःचे पैसे वसूल करता येत नाहीत आणि संपूर्ण सिस्टीमच ठप्प होऊन जाते. झिरोदाचे स्वतःचे MTF बुक त्यांच्या निव्वळ मूल्याच्या 25% आहे, तर काही प्रतिस्पर्धी ब्रोकर्सचं हे प्रमाण थेट 500% पोहोचलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेअर बाजारामध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी ब्रोकर्सकडनं मिळणारं कर्ज. जर तुम्हाला एखादे शेअर खरेदी करायचे असतील परंतु तुमच्याकडे पूर्ण पैसे नसतील तर तुम्ही या सुविधेचा वापर करू शकता. समजा तुम्हाला 10,000 रुपयांची शेअर्स खरेदी करायचे आहेत परंतु तुमच्याकडे फक्त 2,500 रुपये आहेत. अशावेळी तुम्ही 25% रक्कम, ज्याला मार्जिन म्हणतात, ही स्वतः भरणार आणि उर्वरित 75% रक्कम म्हणजेच 7,500 रुपये तुमचा ब्रोकर तुम्हाला कर्ज म्हणून देणार. ब्रोकर तुम्हाला हे कर्ज फुकट देत नाही. तुम्ही खरेदी केलेले शेअर्स किंवा तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असलेले जुने शेअर्स ब्रोकरकडे तारण म्हणून राहतात. ब्रोकर्सने दिलेल्या या कर्जाऊ रकमेवरती रोजच्या हिशोबाने व्याज आकारलं जातं. हे व्याज साधारण वार्षिक 12 ते 18% दरम्यान असतं. या सुविधेमुळे कमी पैशांमध्ये जास्त शेअर्स खरेदी करता येतात. जर शेअरचा भाव वाढला तर गुंतवणूकदाराला कमी पैशामध्ये फार मोठा नफा मिळतो. या वाढत्या धोक्याचा थेट फटका हा किरकोळ आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना बसू शकतो. जर बाजार अचानक कोसळला तर ब्रोकर्स आपलं नुकसान भरून काढण्यासाठी गुंतवणूकदारांनी तारण ठेवलेले शेअर्स त्यांच्या संमतीशिवाय बाजारामध्ये विकायला काढतील आणि यामुळे शेअर्सचे भाव अजून वेगानं खाली येतील. अनेक सामान्य लोकांचे कष्टाचे पैसे आणि पोर्टफोलिओ काही तासातच शून्य किंवा मोठ्या तोट्यात जाऊ शकतो. तसेच जर एखादी मोठी ब्रोकरेज कंपनी या बुडीत कर्जामुळे दिवाळखोरीत निघाली तर तिथल्या लाखो निष्पाप गुंतवणूकदारांचे ट्रेडिंग अकाउंट्स आणि पैसे अडकून पडतील. बाजारातील या चक्रव्यूहामुळे किरकोळ गुंतवणूकदार कर्जाच्या खाईत ढकलले जाऊ शकतात, ज्यामुळे त्यांचं आर्थिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही थेट शेअर्समध्ये पैसे गुंतवत असाल किंवा ट्रेडिंग करत असाल तर या परिस्थितीमध्ये तुमच्यावरती कसा परिणाम होऊ शकतो ते आपण साध्या आणि सोप्या शब्दात जाणून घेऊयात. तर मग आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कर्ज काढून ट्रेडिंग करणं टाळा. तुमच्याकडे जितके पैसे आहेत तितक्यातच व्यवहार करा. MTFचा वापर करून क्षमतेपेक्षा जास्त शेअर्स खरेदी करणं सध्याच्या बाजारामध्ये अत्यंत धोक्याचं ठरू शकतं. त्यानंतर जर तुम्ही फ्युचर्स अँड ऑप्शन्सच्या बाहेर असणाऱ्या लहान म्हणजेच मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल तर बाजारामध्ये घसरण आल्यास हे शेअर्स विकणं कठीण होईल. अशा शेअर्समध्ये तुमची जास्त जोखीम नाही ना, हे तुम्ही तपासून घ्या.
त्यानंतर ज्या ब्रोकर्सकडे MTF बुक त्यांच्या स्वतःच्या भांडवलापेक्षा खूप जास्त आहे, तिथे तुमचं खातं असल्यास अतिरिक्त सतर्कता बाळगा. एखादा मोठा ब्रोकर अडचणीत आल्यास सिस्टीममध्ये तुमचे पैसे अडकण्याचा धोका मोठा असतो. त्यानंतर बाजारात अचानक येणाऱ्या घसरणीच्या वेळी पॅनिक होऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. तुमचा पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पुरेशी कॅश तुमच्याकडे शिल्लक ठेवा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं झिरोधाचे नितीन कामत यांनी हा गंभीर इशारा दिला आहे. जर तुम्ही कर्ज घेऊन ट्रेडिंग करत असाल तर तसं बिलकुल करू नका. कारण ते दिसायला जरी खूप चांगलं दिसत असलं तरी जेव्हा शेअर बाजारामध्ये मोठी घसरण होते अशा वेळेस त्यामध्ये आपल्याला फार मोठं नुकसान होतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.